पुढारीचे चेअरमन इमिरेट्स मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज 80वा वाढदिवस। कोल्हापुरातील पोलीस परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांच्या उपस्थितीत दिमाखदार सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा सिंहायन या आत्मचरित्राचं होणार प्रकाशन। पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमासाठी मुंबईतून सेलिब्रिटी नेते मंडळी रवाना। कोल्हापुरात होणार दिमाखदार सोहळा। उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार। सरकारच्या मदतीच्या आश्वासनाची पोलखोल करणार। उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे केवळ फोटो सेशन। मंत्री संजय शिरसाट यांचा टीकास्त्र, निवडणुकांसाठी दौरा असल्याची टीका। राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल लागणार। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। राज ठाकरेंचा संताप। मतदार यादीतील घोळावर निवडणूक आयोगाला उत्तर देता आलं नाही। तुमच्या पदांचं करायचं काय? ठाकरेंचा रोखठोक सवाल। दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राज्य निवडणूक आयोगाची भंबेरी। दुबार मतदारांवरून पत्रकारांची प्रश्नांची सरबत्ती। दुबार मतदारांच्या नावांपुढे डबल स्टार करणार असल्याची माहिती। मुस्लिम मतदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आशिष शेलारांविरोधात तक्रार। काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊतांकडून तक्रार दाखल। द्वेष निर्माण करण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा हेतू, राऊतांचा आरोप। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमधील नरभक्षक बिबट्याचा शार्प शूटरकडून खात्मा। जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट्याला शूट करण्यासाठी काढलेल्या ऑर्डरनंतर नरभक्षक बिबट्याचा खात्मा। वर्ध्यामध्ये कंटेनर आणि कारचा भीषण अपघात। तिघांचा मृत्यू। 2 छायाचित्रकारांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू। हिंगणघाटवरून परतत असताना वर्ध्याच्या धोत्रा फाट्याजवळ घडली दुर्घटना। नागपूरच्या उमरेड तालुक्यात स्मशानभूमीतून 2 मृतदेहांची राख आणि अस्थी गायब। जादूटोणा आणि तंत्रमंत्राचा संशय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे। कोर कमिटी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील चर्चेनंतर मार्चचा निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे। भाव न मिळाल्याने हिंगोलीमध्ये झेंडूवर शेतकऱ्यानं फिरवला रोटावेटर। 10 ते 15 रुपयांनी झेंडूंच्या फुलांची विक्री होत असल्यानं निराशा। नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठीची याचिका हायकोर्टानं फेटाळली। सार्वजनिक प्रकल्पाला विशिष्ट नाव देण्याचं किंवा बदलण्याचे आदेश देऊ शकत नाही। निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार। ऑनलाईन गेमिंग कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान। कोर्टाचं सविस्तर उत्तर देण्याचे केंद्राला निर्देश। याचिकाकर्त्यांच्या वकिलांना त्यांच्या उत्तराची प्रत आगाऊ द्यावी, कोर्टानं बजावलं।